हॅलो, मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. लग्नानंतर बाईचं लाईफ एवढं बिझी होऊन जाते आणि त्यातल्या त्यात बाळ झाल्यानंतर तर बिझी आणि हेक्टिक लाईफ हे बाईच्या जातीला ठरलेलंच आहे. बाळाचं खाणं पिणं, त्याची तब्येत ठीक नसली की त्याचं औषध पाणी, त्याला नीटनेटकं ठेवणं, त्याला साफसूफ ठेवणं, टापटीप ठेवणं, त्याच्यासोबत खेळणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती बिचारी स्वतःला पार विसरून जाते. न तिला तिचं स्वतःचं आवरायला वेळ मिळत, ना स्वतःबद्दल विचार करायला वेळ मिळत. आणि मुलं थोडे लहान म्हणजे 3-4 वर्षापर्यंत मुलं हे असेच त्रास देतात. एकदा शाळेत जायला लागले की आईला थोडा वेळ मिळायला लागतो. पण ही फेज पण अनुभवण्यात, आई होण्यात खूप एक वेगळीच मजा आहे. तर बघा, इथे खूप पसारे पडले होते आणि अशा प्रकारे कामं आटपून घेते मी माझे. आणि मेरी कोमचं एक वाक्य आहे की तू मुलगी आहे म्हणून कमकुवत आहेस. जर कोणी असे म्हणत असेल तर त्यांचे ऐकू नका, कारण एका आईसारखी ताकद आणि आत्मविश्वास कोणामध्येही नाही. 3 मुलांची आई जग जिंकू शकते आणि खरंच हे मी अनुभवलं आहे. म्हणजे आई झाल्यानंतर आपल्यामध्ये माहिती नाही कुठून पण एक वेगळीच शक्ती येते. आपण सगळं मॅनेज करायला लागतो. आई व्हायच्या अगोदर असं वाटतं की बाळ झाल्यानंतर आपण कसं मॅनेज करू. एकटी आता माझ्यासारख्या ज्या स्त्रिया आहेत किंवा मुली आहेत की त्या एकट्या आहेत किंवा नोकरीनिमित्त वगैरे त्यांना बाहेरगावी एकटं राहावं लागते, म्हणजे नवरा, बाळ आणि स्वतः. तर त्यांना असं वाटतं की कसं आपण हँडल करू, कसं मॅनेज करू. पण काही नाही, ते बरोबर आपोआप सगळं मॅनेज होतं. रात्री 10 वाजण्याच्या आत झोपणारी मुलगी बाळ झाल्यानंतर रात्र जागून काढते बाळासाठी. खरंच एक वेगळीच शक्ती तिच्यामध्ये असते, एक वेगळाच आत्मविश्वास असतो, एक ताकद. म्हणजे देवच तिला एक शक्ती देते, एक ताकद देते सर्व हँडल करण्यासाठी, बाळ सांभाळण्यासाठी आणि बाळ सांभाळून घरचे कामं करण्यासाठी. कारण खरंच खूप अवघड आहे. एकटीने बाळ सांभाळून सगळे कामं करणे म्हणजे खूप कठीण काम आहे. म्हणजे मला तरी असं वाटते की याच्यापेक्षा कठीण काम कोणतंच नसावं असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्की सांगा मला. आणि कपाटावर खूपच धूळ झाली होती, तर वेळ मिळाला, शिवांश झोपला होता, तर म्हटलं पटपट करून घ्यावं कामं. कारण हे पण घरामध्ये धूळ असणं आणि जाळे चळकटं असणं याच्यामुळे पण खूप मन अप्रसन्न वाटतं. त्याच्यामुळे म्हटलं हे करून घ्यावं. आणि काही पुस्तकसुद्धा मला म्हणजे जे माझ्या कामाचे अभ्यासाचे होते तर ते मी वर ठेवले. आणि बाकीचे जे बिनकामाचे बिनकामाचे नाही राहत, पण म्हणजे सध्या त्याचा अभ्यास नाही करायचा आहे असे पुस्तकं मी कपाटावर ठेवले. तर अशा प्रकारे इथे थोडं साफसफाई केली आणि पुस्तक वगैरे व्यवस्थित लावून घेतले. नंतर आणि अभ्यास करणे आणि घरचे कामं करणे आणि बाळ सांभाळणे, बापरे, खूप 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 कठीण आहे. कोण या फेजमधून जात आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पण ही फेज पण छान वाटते. त्रास होतो, पण असं वाटते जाऊ द्या, एकदाची निघून जाईल आणि निघून जाते पण तेवढ्या वेळामध्ये खूप जास्त त्रास होता. तर बघा, इथे हा उठून बसला आणि त्याला म्हणजे त्याची झोपच नाही आहे बरोबर. अर्धा तास झोपतो तो जास्तीत जास्त, आणि थोडा वेळ झोपला आणि अर्धच काम केलं मी आणि बघा उठून बसला. परत त्याला झोका देत कामं करावं लागते. आणि माझ्या हातामध्ये टमाटर होते, तर ते टमाटर तो गॅलरीमधून खाली टाकत असतो. टमाटर म्हणा, कांदे म्हणा, त्याचं असं चाललेलं असतं. तर खाली त्या काकूच्या तिथे पडले होते दरवाजासमोर टमाटर, तर त्यांनी मला आवाज दिला आणि टमाटर घेऊन जायला सांगितले. आणि छान ताजे टमाटर होते, त्याच्यामुळे मग मी पण म्हटले कशाला फेकून द्यायचे, तर मग त्यांनी दिले, मी घेऊन आली. आणि बघा, इथे परत त्याला झोपवत आहे. आता माहिती नाही कधी झोपतो, तर झोपला आता आणि परत म्हटलं चला आवरून घ्यावं. तर अशा प्रकारे आवरून घेत आहे. आई होण्यातही एक वेगळं सुख आहे. त्याचे बोबडे बोल किंवा तो जो बोलतो तो त्याचं रांगणं म्हणा, त्याचं चालणं म्हणा, त्याचे गुण करणं म्हणा, खूप मजा येते ते सगळं पाहण्यासाठी. आणि खूप नवलसुद्धा वाटते. म्हणून बाळ तर ही खूप आवश्यकच गोष्ट आहे. त्यासोबत करिअर पण ही खूप आवश्यक गोष्ट आहे. पण बाळाला पण तेवढं म्हणजे टाईम देणं, त्याच्यासोबत खेळणं,
ह्या पण गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. पण हे करता करता हे सर्व करता करता आणि अभ्यास करताना खूप त्रास होतो आणि बरोबर अभ्याससुद्धा होत नाही. पण कसं आहे ना, म्हणजे न काही केल्यापेक्षा काही ना काही करणं हे महत्त्वाचं आहे. कारण आपण सगळं सोडून देतो म्हटलं ना, का मग ते परत तिकडे जायला, ती लिंक लागायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे आपण थोडं थोडं आपलं चालू द्यावं असं मला वाटते. आणि मी मुद्दामहून फॉर्म भरते, कारण असं वाटते जाऊ द्या, 900 रुपये गेले तर गेले, पण आपण का हे नाही करायचं? कारण आपण घरी बसल्या आपण नाही अभ्यास करत. पेपर आहे म्हटलं का मग आपण त्या निमित्ताने का होईना पण आपण अभ्यासाला सुरुवात करतो. त्याच्यामुळे हे मला महत्त्वाचं वाटते की फॉर्म माझ्यासारख्या ज्या स्त्रिया आहे त्यांनीसुद्धा फॉर्म भरावे आणि त्या निमित्ताने अभ्यास करत 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 म्हणजे त्याच्यामध्ये आपले ॲडिशन होते. कमी तर होणार नाही, पण आपल्या ज्ञानामध्ये भर होते आणि तो अभ्यास कुठे ना कुठे समोर कामीच येतो असं मला वाटते. आणि ही खरीच गोष्ट आहे, कारण अभ्यास काही वाया जात नाही. त्याच्यामुळे आणि इथे मी बाळाच्या औषधी वगैरे, माझ्या गोळ्या ह्या सगळं नीटनेटकं ठेवत होती. खूप पसारा झाला होता, पेपर होते, त्याच्यामुळे माझं काहीच करणं झालं नाही घरामधलं. तर मग अशी साफसफाई मी केली थोडीफार आणि संडेच्या दिवशी करत असते. परंतु संडेच्या दिवशी न करता म्हटलं संडेची काही मी वाट नाही पाहिली, आधीच करून घेतली, कारण त्याचे पप्पा घरी असतात म्हणून मग मला थोडासा आधार होतो. तर अशा प्रकारे सर्व सामान वगैरे लावून घेत आहे, बघू शकता. जगात अशक्य असं काहीच नाही, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे, या मताची मी आहे. त्याच्यामुळे आपण असं समजायचं की अशक्य काहीही नाही आहे आणि इम्पॉसिबल या वर्डमध्ये सुद्धा आय एम पॉसिबल हे लपलेले आहे. त्याच्यामुळे सर्व आता मेरी कोमचे वाक्य मी तुम्हाला मगाशी सांगितले, तर खरंच म्हणजे किती त्यांनी जिद्दीने आपल्या देशासाठी काम केलेलं आहे, मेडल मिळवलेले आहे. तर अशा प्रकारे जेव्हा ती मुलाची आई एवढं करू शकते तर आपण का करू शकत नाही, हे आपल्या मनात आपण ठासवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रयत्न केले पाहिजे. अशा खूप साऱ्या लेडीज आहेत की म्हणजे आई पण आहेत त्या आणि घरची जबाबदारी सांभाळून आणि आई पण सांभाळून त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. अशा खूप लेडीज आहे. आता मी कोणाकोणाचे नावं घेऊ म्हणजे तुम्हालासुद्धा माहिती असेल, कारण आपण या अभ्यासाच्या याच्यामध्ये आहो प्रवासामध्ये, तर आपण कोणाला ना मोटिवेशन आपण नक्कीच म्हणजे मानत असतो. तर नक्कीच प्रत्येक स्त्रीची कोणी ना कोणी मोटिवेशन कोणी ना कोणी प्रेरणा नक्कीच असेल असं मला वाटते. तर बघा, आता देवपूजा करून घेत आहे सायंकाळची आणि कधी कधी तर पूजा पण होत नाही माझी करणं, म्हणजे खूप कमी वेळेस, जास्तीत जास्त मी प्रयत्न करते पूजा करण्याचा.